महाराष्ट्राच्या जनतेनं सलग तिसऱ्यांदा भाजपला 100+ जागा दिल्या, तर सलग दुसऱ्यांदा भाजप महायुतीला विधानसभेत दणदणीत बहुमत दिलं. उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेससह विरोधी पक्षांना मात्र हे यश निर्भेळ वाटत नाहीये. महायुतीच्या यशात ईव्हीएमचा वाटा असल्याचा आरोप गेले महिनाभर सुरू आहे. या सगळ्यात ईव्हीएम बद्दल एक बॅलन्स्ड आवाज काही काळासाठी आज घुमला. तो आवाज होता खासदार सुप्रिया सुळे यांचा. ईव्हीएम बद्दल काय म्हणाल्या सुप्रियाताई, त्यानंतर कोणाचा विरोध झाला आणि मग सुप्रियाताईंना यूटर्न का घ्यावा लागला, हे सगळं बघूयात या स्पेशल रिपोर्टमधून. विधानसभेचा निकाल लागून 1 महिना उलटून गेला. महायुतीनं 237 जागा ईव्हीएम मुळे जिंकल्या असा आरोप महाविकास आघाडीचे दिग्गज नेते करत आलेत. मार्कडवाडीचा विषय तर देशपातळीवर पोहोचला. ईवीएम के बिना नरेंद्र मोदी चुनाव नहीं जीत सकता है. अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे ईव्हीएम नको, काय असेल ते लोकांना मनस्फूर्ती टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे, आणि त्यांचं दिला. आता जग करतंय, आमचाच हात का? काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे, असूही शकतो, पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाही आहे. पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू. अशा ईव्हीएम विरोधी वातावरणात एक वेगळा सूर कानावर पडला. हा आवाज होता शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा. तो टेक्नॉलॉजिकल काही इश्यू आहे का, वोटर्स लिस्टमध्ये काही आहे, हा सगळा प्रश्न चर्चेशिवाय होणार नाही. आणि मला असं वाटतं की ही टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस, त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही. कारण मी स्वतः 4 वेळा त्याच ईव्हीएमवरनं निवडून आलेले आहे. त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे. सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर त्यांच्याच पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उभारलं. आव्हाडांनी तर थेट जर्मनीचा दाखलाही दिला. मित्र पक्षाचे खासदार संजय राऊत निवडणूक आयोगाच्या नावानं लाखोल्या वाहतायत. प्रत्येकाचं आपापलं परसेप्शन आहे, आपापले विचार आहेत. आम्हाला 100% वाटतं की ईव्हीएममध्ये घोटाळा आहे. आता त्यांना नसेल वाटत. हे बघा, जेव्हा मशीन आहे ते मशीनवरती शंका घेण्याचं काम हे इंडिव्हिज्युअली केलं जातं. आणि माझं असं स्पष्ट मत आहे आजही, जे माणूस तयार करतो, म्हणजे मी एखादी गोष्ट तयार केली तर त्याच्यात काय बदल घडवायचे हे मलाच माहिती असतं. आणि मग जगातल्या सगळ्या देशांनी ईव्हीएम का बाजूला केलं, काहीतरी असेल ना थोडंसं तरी. महाविकास आघाडीत उमटलेल्या विरोधी सुरांनंतर भाजप आणि शिवसेनेनंही मौके पे चौका मारून घेतला. ईव्हीएम आणलं कोणी? ईव्हीएम काँग्रेस सरकारच्या काळातच सुरू झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचेच मित्रपक्ष ओमर अब्दुल्ला यांनी देखील सांगितलं ईव्हीएमच्या नावाने रडणं बंद करा. ईव्हीएमचा निर्णय तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा चांगला असतो आणि ईव्हीएम तुम्ही जेव्हा हारता तेव्हा वाईट असतो. कदाचित आपल्या पक्षातले कार्यकर्ते इतर ठिकाणी जातील, हे आपल्यावर नेतृत्वावर अविश्वास येऊ नये म्हणून कार्यकर्ते थोपवण्यासाठी ईव्हीएमवर दोष देऊन कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीनं ईव्हीएम विरोधात रान पेटवून झालंय. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम समर्थनार्थ भूमिका घेतली खरी, पण थोड्याच वेळात त्यांना यूटर्न घ्यावा लागला. आपलं वक्तव्य युगेंद्र पवार यांच्या बारामतीच्या निकालापुरतं मर्यादित होतं, असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंना द्यावं लागलं. मी एका कॅन्डिडेट बद्दल बोलत होते. युगेंद्र पवारांनी रिकाउंटिंग करू नये असं माझं वैयक्तिक मत होतं. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा.
आणि तो त्यांनी घेतला. अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केलेत आणि मला असं वाटतं जर कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो तर मग EVMवर काय किंवा बॅलेटवर काय अडचण काय. त्याच्यामुळे जर हट्ट कशासाठी, जर लोकांच्या भावना असेल की आपण बॅलेट पेपरवर घ्या, बॅलेट पेपरवर अडचण काय त्याच्यात. ईव्हीएम वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना मोदी स्टाईल उत्तर देऊन झालंय. ईव्हीएमचा अर्थ असा आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे. पण त्या ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र. ईव्हीएम बाबत सर्व शंकांची, सर्व प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं सुद्धा दिली आहेत. आता तर बूथ निहाय मतदानाची आकडेवारी असलेला फॉर्म 20 सुद्धा आयोगानं साईटवर अपलोड केलाय. हा मुद्दा फार ताणता येणार नाही हे लक्षात आल्यामुळेही असेल कदाचित, पण ईव्हीएम विरोधी सूर नरमायला सुरुवात झाली असू शकते. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.